अति कॉन्फिडन्स असलेल्या हर्षवर्धनला ऊर्जाने भर कोर्टात तोंडावर पाडलेलं असतं. हर्षवर्धन अगदी बघत बसलेला असतो. ऊर्जा ज्याप्रमाणे कोर्टात जज साहेबांसमोर स्वतःकडील पुरावे सादर करत असते, त्यानंतर जज साहेबांनी त्या पुराव्याच्या आधारावर विक्रांतला थेट आता कमीत कमी 7 वर्षाची तुरुंगवास शिक्षा भोगायला भाग पाडलेलं असतं. विक्रांतला जेव्हा ही शिक्षा सुनावण्यात आलेली असते, त्यानंतर विक्रांत कोर्टामध्ये तमाशा करायला सुरुवात करतो. जज साहेबांनी थेट तिथे असलेल्या पोलिसांना आदेश दिलेले असतात. हा जर जास्त शहाणपणा करायला लागला तर इथल्या इथे याला कुत्र्यासारखं तुडवून काढा. हे वाक्य ऐकल्यावर आता लगेचच 2 पोलीस पुढे येतात आणि लगेचच आता त्यांनी विक्रांतला धरलेलं असतं आणि समज देण्याची सुरुवात केलेली असते. पण स्वतःचा बाप आमदार आहे आणि तो समोर उभा असल्यामुळे विक्रांतला जरा जास्तच माज आलेला असतो आणि तो लगेचच म्हणत असतो, ए जज, काय समजतोस तू स्वतःला? तू मला शिक्षा सुनावणार आणि त्यानंतर मी तुरुंगात जाणार, एवढा हलक्यात घेतोस का मला? एक गोष्ट लक्षात ठेव, मी विक्रांत शिर्के आहे, विक्रांत शिर्के. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट पोलिसांनी मागचा पुढचा विचार न करता विक्रांतला धरलेलं असतं आणि विटनेस बॉक्स मधून बाहेर घेत भर कोर्टातच आता विक्रांतच्या बापासमोरच त्याला तुडवायला सुरुवात केलेली असते. विक्रांत म्हणत असतो, ए माझ्यावर हात उचलू नका, खूप भारी पडेल तुम्हाला. आता जज साहेबांचा आदेश आहे म्हटल्यावर आपल्याला कोणाचीच भीती नाही, म्हणून त्या 2 पोलिसांनी मिळून विक्रांतला कुत्र्यासारखं तुडवत त्याची अशी अवस्था केलेली असते की विक्रांतला आता धड बसताही येत नसतं आणि उभं राहताही येत नसतं. लगेचच आपण पाहतोय आता आमदार शिर्के पुढे येतो आणि म्हणत असतो, थांबा थांबा, काय चाललंय हे? विक्रांत, स्वतःला आवर. जज साहेब, प्लीज हे सगळं थांबवा. आता आमदार शिर्के बोलत आहे म्हटल्यावर जज साहेब म्हणत असतात, ठीक आहे. ज्या पद्धतीने आता याला तुडवलेलं आहे, नक्कीच याला समज मिळाली असेल की कसं वागलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे. आणि अशातच आपण पाहतोय आता विक्रांत म्हणत असतो, पप्पा काय हो, तुम्ही आमदार आहात ना, तरी सुद्धा तुमच्या समोर तुमच्याच मुलाला तुडवलं जात आहे आणि तुम्ही एकदम गप्प आहात. त्यावर विक्रांतला आमदार शिर्के म्हणत असतात, अरे कुठे काय आणि कधी कसं बोलावं हे तुला जर कळत नसेल तर काय उपयोग आहे तुझा? हे वाक्य ऐकल्यावर विक्रांत म्हणत असतो, पप्पा ते सगळं सोडा, मला तुम्ही इथून सोडवणार आहात की नाही फक्त इतकं बोला, नाहीतर मी माझं बघतो. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट शिर्के म्हणत असतात, काय बघणार तू तुझं? आता इथे 2 पोलिसांनी मिळून तुला तुडवून काढलं. एक गोष्ट लक्षात ठेव, जर माझं नाव वापरलं नाहीस ना तर तुला समाजात काडीचीही किंमत मिळणार नाही. रस्त्यावरचं साधं काळं कुत्रही तुला विचारणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेव. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट विक्रांत काहीच बोलत नाही. त्याला कळून चुकलेलं असतं की आपल्याला गप्प बसायला हवं. आणि अशातच आपण पाहतोय आता विक्रांतचा बाप म्हणजेच आमदार शिर्के आता हर्षवर्धनकडे वळतो आणि बोलू लागतो, वकील साहेब, काय चाललंय हे? मला तुम्ही शब्द दिला होता की विक्रांतला तुम्ही निर्दोष मुक्त कराल, पण इथे तर तुमच्या समोरच तुमच्या सुनेने तुमचे 12 वाजवले आहेत आणि तरीही तुम्ही गप्प एकदम ढिसाळपणे उभे आहात. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन म्हणत असतो, शिर्के साहेब, यात माझी काय चुकी नाहीये, तुमच्या मुलानेच माती खाल्ली आहे. कुठे कधी काय बोलावं त्याला शिकवून सुद्धा जर कळत नसेल तर चुकी माझी नाहीये. त्यामुळे तुम्ही आता या संदर्भात मला दोष देऊ नका. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता आमदार शिर्के बोलू लागतो, वकील साहेब, एक गोष्ट लक्षात ठेवा, मी आतापर्यंत तुमचा मान ठेवत होतो, याचा अर्थ हा नाही की यापुढेही ठेवीन. तुम्हाला जर आत्ताच्या आत्ता माझ्या मुलाला निर्दोष सोडवता येत असेल तर कारवाई करा, नाहीतर मला माझ्या पद्धतीने तुमची सनद काढून घ्यावी लागेल. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन बोलू लागतो, आमदार शिर्के, काय बोलताय तुम्ही हे? आणि तेही भर कोर्टात उभं राहून तुम्ही माझी सनद काढून घेणार अशी भाषा वापरताय आणि तेही जज साहेबांसमोर. जरा तरी विचार करा, जज साहेबांनी जर ऐकलं तर तुमची आमदारकी काढून घ्यायला ते मागे पुढे पाहणार नाहीत. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता आमदार शिर्के बोलू लागतो, वकील साहेब, एक गोष्ट लक्षात ठेवा, माझी आमदारकी रद्द करायचा प्रश्नच येत नाही.
कारण ते तुमच्या फील्डमध्ये येतच नाही. आणि अशातच आपण पाहतोय आता थेट समोर असलेला विक्रांत म्हणत असतो, पप्पा या हर्षवर्धनला तुम्ही खूपच आतापर्यंत किंमत दिली आहे, त्याच्या लायकीपेक्षाही जास्त. हे वाक्य ऐकल्यावर मात्र हर्षवर्धनचा मुलगा आदित्य बोलू लागतो, ए दीडशाण्या, स्वतःला काय समजतोस रे तू? एक गोष्ट लक्षात ठेव, मी माझ्या मर्यादेच्या बाहेर जात नाही, नाहीतर इथेच तुला आता तुडवून काढली असती. त्यावर विक्रांत म्हणत असतो, ए जास्त शहाणपणा करू नकोस, स्वतःच्या बापाच्या जीवावर उडू नकोस. त्यावर आदित्य म्हणत असतो, तू सुद्धा तेच करतोयस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी माझ्या बापाच्या जीवावर उडत नाहीये. माझं जर डोकं फिरलं ना तर तुला भर कोर्टातून बाहेर खेचत नेईन आणि रस्त्यावर मारीन. अशातच आपण पाहतोय आता थेट विक्रांत बोलू लागतो, पप्पा मी आदित्यला बघतो, तुम्ही या हर्षवर्धनला बघा. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धनच्या समोर उभा असलेला आमदार शिर्के लगेचच बोलू लागतो, ए हर्षवर्धन, माझा मुलगा जे काही बोलतोय ना ते अगदी बरोबर आहे. आतापर्यंत मी तुला वकील साहेब असं म्हणत आलो, पण खरंच तुझी लायकी तरी आहे का वकील साहेब म्हणून घ्यायची? एक गोष्ट लक्षात ठेव, जर आज या कोर्टामध्ये माझा मुलगा निर्दोष सुटणार नसेल ना तर तुलाही जिवंत घरी जाऊन देणार नाही मी. असं म्हणत आमदार शिर्केने आता वकील हर्षवर्धनची कॉलर धरलेली असते आणि तेवढ्यात विक्रांतही उठून आदित्यची कॉलर धरतो. अशातच आपण पाहतोय आदित्यने सटासट विक्रांतला थोबडवायला सुरुवात केलेली असते आणि विक्रांतही आता झटापट करत असतो. पण शेवटी आदित्य हा विक्रांतवर भारी पडलेला असतो आणि आधीच विक्रांतला पोलिसांनी चांगलं तुडवलं असल्यामुळे विक्रांत चांगलाच ढेपाळलेला असतो. अशातच आपण पाहतोय हर्षवर्धनचा राग अनावर झालेला असतो आणि तो बोलू लागतो, काय रे शिर्क्या, मी पण तुला आतापर्यंत कमी मान दिला का? तुला पण शिर्के साहेब असंच बोललो ना? तुझी ही लायकी नाहीये शिर्के साहेब म्हणून घ्यायची. बोल, मस्ती चढली ना तुला? थांब आत्ताच तुला दाखवतो. असं म्हणत आता हर्षवर्धनने आपला वकिलीचा काळा कोट काढलेला असतो आणि त्या कोटाचा अपमान होऊ नये म्हणून त्याने त्या कोटला बाजूला ठेवत थेट शिर्केला भिडत त्याला चांगलं ढेपाळून आडवं पाडलेलं असतं. शिर्के म्हणत असतो, ए हर्षवर्धन, भर कोर्टामध्ये असा मला आडवा पाडू नकोस रे. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, सुरुवात तूच केलीस हे शिर्क्या, आता तर मी गप्प बसणारच नाही. आणि अशातच आपण पाहतोय आता शिर्केच्या छातीवर बसत हर्षवर्धन म्हणत असतो, मला काय हलक्यात घेत होतास काय? आतापर्यंत मी तुला आमदार शिर्के म्हणून तुला मान देत आलो, पण आज मला कळलंय तुला कवडी मोलही मान द्यायची गरज नाहीये. तेवढ्यात आपण पाहतोय ऊर्जा आता तिथे असलेल्या शौर्याला म्हणत असते, शौर्य अरे बघतोस काय, हर्षवर्धन सरांना थांबव, नाहीतर उगाच प्रकरण भलतीकडे जायचं. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, हो हो ऊर्जा, नको काळजी करूस तू, मी आत्ताच डॅडना थांबवतो. तेवढ्यात आपण पाहतोय शौर्य थांबवायला जात असतो आणि त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, शौर्य बाजूला हो, या शिर्केला तर आता मी तुडवूनच काढणार आहे. याला आठवण करून देणार आहे की लहानपणी याला एकदा कसा कुदवला होता मी ते. हे वाक्य ऐकल्यावर आता तिथे असलेला शौर्य म्हणत असतो, म्हणजे तुम्ही या आमदार शिर्केला लहानपणी कुदवलंय? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, हो, हा माझा लहानपणीचा मित्र आहे ना, म्हणून एवढा माजलाय तो. आणि अशातच आपण पाहतोय जज साहेब म्हणत असतात, ऑर्डर ऑर्डर, काय चाललंय हे? कोर्टाला जर तुम्ही कुस्तीचं क्रीडांगण बनवणार असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मला तुम्हा दोघांवर कारवाई करावी लागेल. त्यावर लगेचच आपण पाहतोय शौर्य म्हणत असतो, डॅड सोडा तुम्ही, या शिर्केला तर काही कळत नाहीये, पण तुम्हाला तर कळतंय ना, आपण आपली मर्यादा पार केली नाही पाहिजे. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, शौर्य अगदी बरोबर बोलतोयस तू. आणि अशातच आता शौर्याने आमदार शिर्केला बाजूलाच झटकलेलं असतं आणि थेट आदित्यलाही विक्रांत पासून बाजूला करत असं म्हटलेलं असतं, सॉरी जज साहेब, आत्तापर्यंत माझ्याकडून जर काही चूक झाली असेल तर त्या चुकीची मी माफी मागतो. आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता जज साहेबांनी विक्रांतला तात्काळ
जवळच्याच एका तुरुंगात डांबण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि तो निर्णय घेतल्यानंतर तिथे असलेल्या पोलिसांनी लगेचच त्या निर्णयाची अंमलबजावणी केलेली असते आणि तात्काळ आता विक्रांत जवळच्याच एका तुरुंगात नेण्यात आलेलं असतं आणि मग तिथे नेऊन त्याला चांगलंच बदडण्यात आलेलं असतं. इकडे आपण पाहतोय आता भर कोर्टात हर्षवर्धनने आमदार शिर्केला तुडवलंय. ही न्यूज आता सोशल मीडियावर व्हायरल झालेली असते आणि त्यानंतर ही बातमी घरी असलेल्या अर्पिताला पाहायला मिळते आणि लगेचच आता अर्पिता बोलू लागते, मम्मा मम्मा हे सगळं काय आहे? पप्पा नेमकं काय करतायत? माझं लग्न मोडण्यावर जास्त यांचा फोकस दिसतोय. त्यावर लगेचच आता अर्पिताची आई बोलू लागते, अगं अर्पिता नको काळजी करूस तू, हे सोशल मीडियावर कधी काय दाखवतील सांगता येत नाही. आणि अशातच आता अर्पिता म्हणत असते, मम्मा एक गोष्ट लक्षात ठेव, जर माझं लग्न शौर्यशी झालं नाही ना तर मात्र मला माझा वेगळा निर्णय घ्यावा लागेल आणि मग तुम्ही मला अडवू शकत नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता अर्पिताची आई बोलू लागते, अगं नको काळजी करूस तू, तुला तुझ्या पप्पांवर विश्वास आहे ना? त्यावर अर्पिता म्हणत असते, हो आहे, पण मीडियावर जे काही दाखवतायत ते पण चुकीचं नसणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता अर्पिताची आई म्हणत असते, मी तुला शब्द देते, तुझं लग्न शौर्यशी होणार. आता हे वाक्य ऐकल्यावर अर्पिता म्हणत असते, होणार नाही, झालंच पाहिजे. जर झालं तर ठीक आहे, पण नाही झालं तर मी आग लावून टाकीन सगळ्यांना. हे वाक्य ऐकल्यावर अर्पिताची आई प्रचंड घाबरलेली असते. इकडे आपण पाहतोय आता कुमुदिनीला सोशल मीडियाच्या माध्यमातून कळतं की हर्षवर्धनने भर कोर्टामध्ये आमदार शिर्केला तुडवलेलं आहे आणि अशातच आता कुमुदिनीला कळून चुकलेलं असतं की आज हर्षवर्धनचा राग अनावर झाला म्हणून त्याने हे टोकाचं पाऊल उचललेलं असेल. आणि अशातच आपण पाहतोय आता कुमुदिनीने तात्काळ आदित्यला कॉल केलेला असतो. आदित्य म्हणत असतो, हा बोल आजी. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, आदित्य हे सोशल मीडियावर काय दाखवतायत? त्यावर आदित्य म्हणत असतो, आजी सोशल मीडियावर जे काही दाखवतायत ना ते अगदी खरं आहे. आज कोर्टात जे काही घडलं आहे ते घडायला नको होतं, पण आजी काय करणार, या विक्रांतने सुरुवात केली आणि विक्रांतने स्वतःच्या बापाला हे सगळं करायला भाग पाडलंय. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, पाहिलंस ऊर्जा जे काही करत होती ते काही चुकीचं नव्हतं. ऊर्जाला खूप आधीपासून माहिती होतं की हा विक्रांत नेमका कसा आहे आणि त्यात तुझा बाप हर्षवर्धन त्या विक्रांतला निर्दोष सोडवण्यासाठी जीवाचं रान करतोय. आज त्याला कळून चुकलं असेल की आपण किती मोठी चूक करत होतो ते. त्यावर आदित्य म्हणत असतो, आजी नको काळजी करूस तू, या विक्रांतला आता माफी नाही, कारण जज साहेबांनी तात्काळ त्याला जवळच्याच तुरुंगात नेऊन चांगलं तुडवायला सांगितलं आहे आणि मला निश्चित खात्री आहे विक्रांत निदान 7 वर्ष तरी आता या तुरुंगातून बाहेर पडत नाही. त्यावर लगेचच आता कुमुदिनी म्हणत असते, याचाच अर्थ आजची केस ऊर्जाने जिंकली आहे आणि पद्माला न्याय मिळाला आहे, बरोबर ना आदित्य? त्यावर आदित्य म्हणत असतो, आजी अगदी बरोबर ओळखलेस तू, पण एक गोष्ट लक्षात ठेव, अजूनही निकाल हाती आलेला नाहीये, त्यामुळे तू कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू नको. हे वाक्य ऐकल्यावर कुमुदिनी म्हणत असते, आदित्य गेली 40 वर्ष कोर्टात केस लढते मी. हल्ली मी कोर्टात जात नसेन, पण कोर्टाच्या प्रत्येक हालचालीवर माझं बारीक लक्ष असतं. म्हणून मी तुला आत्ता इथून सांगू शकते की आज यापुढे कोर्टात काय घडणार आहे. लिहून घे तू, आज ऊर्जा केस जिंकणार आहे आणि त्या विक्रांतला फायनली तू म्हणालास तसं शिक्षा मिळणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे तुझी आजी कोर्टातील जज म्हणून दिसणार आहे तुला. हे वाक्य ऐकल्यावर आदित्य म्हणत असतो, म्हणजे? त्यावर आजी म्हणत असते, अरे आदित्य, आताच मला ऑफिशियली लेटर आला आहे, यापुढे मला कोर्टातील जज म्हणून अपॉइंट करण्यात आलं आहे. हे वाक्य ऐकल्यावर आदित्य म्हणत असतो, आजी खरंच अगदी आनंद झाला मला हे वाक्य ऐकून. आणि अशातच आपण पाहतोय आता थोड्या वेळानंतर ऊर्जा, शौर्य, हर्षवर्धन, आदित्य सगळेच घरी पोहोचलेले असतात आणि तिथे हर्षवर्धनच्या समोर उभ्या असलेल्या ऊर्जाचं औक्षण करण्यासाठी
कुमुदिनीने छान असं औक्षणचं ताट आणलेलं असतं आणि त्यावेळेला विजया मागून येते आणि म्हणत असते, आईसाहेब काय करताय तुम्ही हे? औक्षण तुम्ही का करताय? औक्षण माझ्या नवऱ्याचं मी करणार, आणा इकडे ते ताट. हे वाक्य ऐकल्यावर कुमुदिनी म्हणत असते, अगं काही कळतं का तुला? हारलाय तुझा नवरा आणि हरलेल्या नवऱ्याचं औक्षण करणार तू? हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, काय हे हरले? असं कधी होऊच शकत नाही. यांचा रेकॉर्ड आहे, हे आतापर्यंत प्रत्येक केस जिंकत आले आहेत आणि उगाच तुम्ही खोटं नाटं बोलू नका, हे केस हरूच शकत नाही. त्यावर लगेचच आता आदित्य म्हणत असतो, मॉम जरा समजून घे, यावेळी डॅड केस हरले आहेत पण ते हरून सुद्धा केस जिंकले आहेत. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट विजया म्हणत असते, नेमकं काय म्हणायचंय तुला? त्यावर आदित्य म्हणत असतो, ऊर्जा शौर्य जहागीरदार केस जिंकली आहे, याचाच अर्थ डॅड सुद्धा केस जिंकले आहेत. कारण ऊर्जाने जहागीरदारांची केस जिंकण्याची परंपरा कायम ठेवली आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता कुमुदिनी म्हणत असते, पाहिलंच विजया, त्या दिवशी हर्षवर्धन ऊर्जाला आशीर्वाद देत नव्हता, पण शेवटी त्या दिवशी ऊर्जाने जे काही म्हटलं होतं ते तिने पूर्ण करून दाखवलं आहे. ये ऊर्जा अशी समोर ये. आणि त्यानंतर आपण पाहतोय आता कुमुदिनीने छान प्रकारे ऊर्जाचं औक्षण केलेलं असतं आणि त्यानंतर आता सगळ्याच घरामध्ये आनंद जणू वावरत असतो, पण विजया मनातल्या मनात खुटत असते. बाकी मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला नेमका कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.